अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा, दत्तभक्तांचा, सगळ्यांचा आनंदाचा दिवस, आवडीचा दिवस येत आहे. लवकरच सप्ताह सुरू होणार आहे. तर हा सप्ताह कोणता सुरू होणार आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, तरी मी तुम्हाला सांगते. तर दत्त जयंती, आपल्या सगळ्यांची आवडती दत्त जयंती ही लवकरच आता येणार आहे. पूर्ण या 1 वर्षामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा सप्ताह मोठा येणार आहे, तो म्हणजे दत्त जयंतीचा. तर दत्त जयंतीला आपण गुरुचरित्र पारायण करत असतो. तर आपल्याला सगळ्यांना गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे. आणि गुरुचरित्र पारायण आता काही महिला गुरुही करतात पारायण, किंवा कोणी घरी करतात, किंवा आपल्या केंद्रात स्वामींच्या मठामध्ये करतात. तर गुरुचरित्र पारायण आपण हे कसं करावं, कोणी करावं, कधी करावं आणि सुरुवात कधीपासून करायची, आता सप्ताह सुरू होणार आहे तर, आणि नियम अटी काय आहेत, संकल्प करायचा आहे का, पूजा मांडणी करायची आहे का, आणि या ग्रंथाचं आपण उद्यापन कसं करावं, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तर आज मी तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती ही सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, कोणीही मध्ये स्किप करू नका, लक्षात घ्या. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, एक कमेंट नक्की करा. तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता गुरुचरित्र म्हटलं का आपल्या अंगावर काटा येतो, आपल्याला भीती वाटते की करावं का नाही करावं, कारण नियम अटी भरपूर आहेत. कारण बघा आपल्या सेवेपेक्षा नियम अटी काहीच नाही आहे. मी तर सांगते अतिशय साधे सोपे नियम आहेत, असं काही अवघड नाही आहे. शेवटी आपलीसुद्धा इच्छा असायला हवी. आणि बघा गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो. आणि हे पारायण करण्याची बघा सगळ्यांनाच आवड असते. सगळ्यांनाच असं वाटतं की आम्हालासुद्धा गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे, कारण की आपण बघा अनुभव ऐकत असतो. तर आपली जरी इच्छा असली तर आपण करतो, पण आपली जरी इच्छा नसली ना तरी ते करून घेतात. कारण ब्रह्मांड नायक दत्त महाराज, स्वामी महाराज हे आपल्याकडनं सेवा करून घेत असतात. कारण की बघा त्यांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. तर आपण कोण आहे, आपण कोणीच नाही आहे त्यांच्यासमोर. सगळं करणारे ते आहेत. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. स्वामी महाराज, दत्त महाराज आपल्याकडनं सगळी सेवा करून घेत असतात. कारण आपण कोणती सेवा करू, पारायण करू, तर त्यांची इच्छा असते तेव्हाच आपण सेवा करत असतो. तर गुरुचरित्र पारायण हे कोण करू शकतं ते सांगते. तर बघा सगळे आपण करू शकतो, मुलगा मुलगी, स्त्री पुरुष, अगदी लहान मुलंसुद्धा करतात. तर दत्त जयंतीचा हा सप्ताह आहे, गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचा आहे. तर तो सप्ताह कधीपासून सुरू होतो आहे ते सांगते तुम्हाला. तर बघा 28 नोव्हेंबर वार आहे शुक्रवार, या दिवशी प्रारंभ होत आहे, म्हणजे सप्ताह सुरू होत आहे. आणि त्याची सांगता आपल्याला कधी करायची आहे तर 5 डिसेंबरला. तर तुम्ही बोलाल की 5 डिसेंबर का, कारण की हा असा 8 दिवसाचा कालावधी असणार आहे. दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो तो 8 दिवसाचा असतो. 7 दिवस आपलं पारायण येतं, आपलं 7व्या दिवशी पारायण हे संपतं, म्हणजे दत्त जयंती आहे त्या दिवशी आपलं पारायण हे संपतं. आणि 8व्या दिवशी त्याची सांगता असते, त्या ग्रंथाची सांगता असते. आपल्याला नैवेद्य वगैरे ठेवायचा असतो, तुम्हाला ते मी पुढे सांगते. पण शुक्रवारी 28 तारखेला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि सांगता त्याची तुम्हाला मी सांगितलं की 5 तारखेला असणार आहे. 5 डिसेंबरला वार आहे शुक्रवार, या दिवशी असणार आहे. तुम्ही विचार कराल की आता दत्त जयंती आहे त्याच दिवशी मी सांगता करून टाकते, असं नाही. कारण दत्त जयंतीचाच फक्त हा सप्ताह असतो 8 दिवसाचा. तर दत्त जयंती ही 4 डिसेंबरला आहे. दत्त जयंती आपल्याला त्याच दिवशी साजरी करायची आहे. फक्त आपण जे गुरुचरित्र पारायण करणार आहोत ती आपल्याला त्याची सांगता 8व्या दिवशी करायची आहे. तर आपण जे गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर ते ग्रंथ आपला पूर्ण हा वाचन होणार आहे, आपलं पारायण हे संपणार आहे. किती तारखेला दत्त जयंती आहे, 4 तारखेला त्याच दिवशी. आणि गुरुचरित्र पारायणाची आपण जी पूजा मांडणी करतो नाही का, तर त्या ग्रंथाला नैवेद्य वगैरे दाखवायचं असतो आपल्याला. तर ते सगळं आपल्याला जी सांगता आहे, उद्यापन आहे, ते आपल्याला फक्त शुक्रवारी 5 तारखेला करायचं आहे. तर तुम्हाला तर समजलं असेल. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट मला करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. तर गुरुचरित्र पारायण आपण हे कुठे करायचं आहे, आपण घरी करायचं आहे का केंद्रात करायचं आहे. बघा तुम्ही जर तुमच्या वास्तूमध्ये तुम्ही जर घरी केलं तुमच्या तर अतिशय उत्तम. आणि जर तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये जर जाऊन केलं तर सोन्याहून पिवळं. कारण ज्यावेळेस आपण घरी गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस, आता मी एकटी आहे, मी पारायण करणार आहे, मी एक पारायण करणार आहे, तर मला एका पारायणाचं फक्त फळ भेटणार आहे माझ्या एकटीला. आणि ज्यावेळेस आपण केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये म्हणजे सामूहिक आपण पारायण करतो त्यावेळेस समजा आता 100 असतील, 100 पारायण होत असतील केंद्रामध्ये, तर तुम्ही तिथे जाऊन जर केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे पारायण करत असाल तर त्या 100 पारायणाचं तुम्हाला फळ भेटणार आहे. मग तुम्ही स्वतः विचार करा
कारण कसं आहे ना, ज्याची त्याची इच्छा असते. आपण घरी पण केलं तर अतिशय उत्तमच असतं, कारण काही गोष्टी आपल्याला घरातसुद्धा करणं महत्त्वाच्या असतात. आणि जर तुम्हाला सामूहिक पारायणामध्ये आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही तिथंसुद्धा करू शकता. तिथं तुम्ही केलं तर सोन्याहून पिवळं. पण तुम्हाला काही कारणास्तव शक्य होणार नसेल तर तुम्ही घरीसुद्धा करा. आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा सेवा ही झालीच पाहिजे पारायणाची. आणि हे पारायण आपण कधी करतो तर फक्त आपलं दत्त जयंती आली किंवा आपलं स्वामी प्रकट दिन, स्वामी पुण्यतिथी असे विशेष दिन आले का आपण त्यावेळेस सेवा ही पारायण आपण करत असतो गुरुचरित्राचं. आणि शक्यतो तुम्हाला सांगते पूर्ण वर्षामध्ये 1 वर्षामध्ये सांगते मी, 1 वर्षामध्ये आपल्याकडून जर 7 गुरुचरित्र पारायण झाले, म्हणजे हे पारायण तुम्ही जरी कोणीही केलं, म्हणजे तुमच्या मुलाने केलं किंवा तुमच्या मिस्टरांनी केलं नाही किंवा तुम्ही स्वतः केलं महिलांनी, तरी बघा कोणीही केलं तरी चालतं. पण हे पारायण हे झालंच पाहिजे आपल्या घरामध्ये. पूर्ण वर्षामध्ये 7 पारायण झालं पाहिजे. कारण की याचं असं आहे, कारण गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो. अतिशय खूप दिव्य ग्रंथ आहे. आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये काही दोष असेल, तुम्हाला पितृदोष असेल, करणीबाधा असेल, पिशाच्य बाधा असेल, कोणी काही म्हणजे नजरदोष असेल नाही का, बऱ्याच गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये. किंवा एखादी व्यक्ती तुमच्यापाशी जळणारी असली नाही का, तरी आपला संसार सुखाचा होत नसतो. परत किंवा तुमच्या मुलाचं लग्न जमत नाही आहे, संतानप्राप्ती नाही आहे, म्हणजे बऱ्याच अशा आपल्या सांसारिक अडचणी असतात. तर अशा सगळ्या अडचणींसाठी, बऱ्याच कारणांसाठी आपल्याला फक्त एकमेव असा ग्रंथ आहे, तो म्हणजे गुरुचरित्र. तर गुरुचरित्र ग्रंथ, परत नवनाथ ग्रंथ नाही का, त्यांनीसुद्धा म्हणजे असा अनुभव येतो भक्तांना मध्ये. तर अशा काही गोष्टी असतील आपल्या आयुष्यामध्ये, तर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं. वर्षातनं 7 वेळा तरी करायचं असतं. आणि त्याच्यासोबतच तुम्ही नवनाथ ग्रंथाचं सुद्धा पारायण करू शकता. पूर्ण वर्षामध्ये 9 पारायण त्याचे करायचे असतात. गुरुचरित्र आणि नवनाथ ग्रंथ अतिशय खूप प्रचंड अशी ताकद आहे या ग्रंथामध्ये. आता जे भक्त करतात त्यांना माहीत आहे, पण जे नव्याने करत असतील त्यांना काहीच माहिती नाही आहे. आणि पहिल्यांदा तुम्हाला करायचं असेल पारायण, तर मी तर सांगते तुम्ही हा सप्ताह आहे आता अतिशय महत्त्वाचा सप्ताह आहे दत्त जयंतीचा. या सप्ताहापासून तुम्ही सुरुवात करा आणि अनुभव घ्या तुम्ही की तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो आहे. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावी आहे, खूप प्रभावी आहे. एकाच ग्रंथामध्ये तुम्हाला इतकं असं प्रसन्न वाटेल, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं. कारण साक्षात आपण ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस साक्षात दत्त महाराज आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असतात, वास करत असतात. तर आता गुरुचरित्र ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. तर हा ग्रंथ असा कोणता आहे तर बघा तुम्हाला दाखवते मी. हा आहे ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ. या दिव्य ग्रंथाचा अतिशय खूप प्रभावी ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. आता तुम्हाला हे जे नाव आहे फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला उलटं दिसतंय, तर हा असा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आणायचा आहे. आता जे भक्त करतात, जे स्वामी भक्त दत्त भक्त कायम करतात पारायण, त्यांच्याकडे असणार आहे ग्रंथ. पण ज्यांना पहिल्यांदा पारायण करायचं आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ज्यांना माहीत आहे त्यांनी व्हिडिओ नाही पाहिलं तरी चालणार आहे. पण ज्यांना नव्याने पारायण करायचं आहे, पहिल्यांदा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पारायण करत आहात, तर तुमचं परम भाग्य आहे मी तर सांगते. कारण बऱ्याच जणांना भीती असते अशी नाही का गुरुचरित्र पारायण करण्याची. त्यामुळे मी तुम्हाला सांगते बघा, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमचे जर काही प्रश्न असेल तर त्याची उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आता जे नवीन आहेत त्यांना असा प्रश्न पडला असेल की हा ग्रंथ कुठे मिळेल, तर बघा हा ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मिळेल. तर हा आपला दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामधला आहे. अतिशय खूप सुंदर आहे ग्रंथ, मराठी आहे, तुम्ही सहज वाचू शकता. तर हा ग्रंथ पठण करायला फक्त आपल्याला किती वेळ लागतो तर तुम्हाला 2 ते 2.5 तास लागणार आहे. म्हणजे जसे अध्याय आहेत तसा तुम्हाला वेळ लागणार आहे. म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला 2-2.5 तास लागतील आणि हळूहळू तुमचा टाईम कमी होईल. कधी 1.5 तास लागेल किंवा 1 तास किंवा पाऊण तास, म्हणजे असं जसे अध्याय असतील त्यानुसार आपल्याला वेळ लागत असतो. तर तुम्हाला 2-2.5 तास असे लागणार आहेत, लक्षात घ्या. कारण हा ग्रंथ अतिशय खूप प्रभावी आहे, त्यामुळे आपण थोडा वेळ तर काढू शकतो. आणि हा ग्रंथ आपण कधी पठण करायचा आहे, कारण बघा ज्यावेळेस तुम्ही हा ग्रंथ आणाल ना, हा गुरुचरित्र ग्रंथ ज्यावेळेस तुम्ही आणाल त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. पहिल्याच पेजवर ग्रंथामध्ये ना तुम्हाला सांगते संपूर्ण माहिती अशी दिलेली आहे. बघा इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला कसं पारायण करायचं आहे, कसे अध्याय वाचायचे आहेत, सगळं काही याच्यात दिलेलं आहे. तुम्ही जर हा आणला ग्रंथ तुम्हाला समजेल. आता ज्यांच्याकडे आहे त्यांना माहीत आहे, तर तुम्हाला असं आणायचं आहे तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्हाला आता सांगते बघा, ज्यावेळेस तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात त्यावेळेस तुम्हाला किती अध्याय वाचायचे आहेत. बघा पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अध्याय 10 ते 21 वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35 तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38, 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 आणि 7व्या दिवशी अध्याय 44 ते 53 असे वाचायचे आहेत.
त्यावेळेस आपण पारायण करू, गुरुचरित्राचं पारायण आपण करतो त्यावेळेस आता ही गोष्ट तुम्हाला मी सांगते, तर हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, मी सांगते तुम्हाला. तर बघा, तुम्हाला आहे ना विष्णू सहस्त्रनाम हे पठण करायचं आहे. आता आपण 7 दिवस पारायण करणार आहोत गुरुचरित्राचं. तर दररोज रात्री झोपताना आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हे पठण करायचं आहे. बघा, ही छोटीशी पोथी आहे ग्रंथ. तर असा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जातो. हा असं तुम्हाला आणायचा आहे. तर काही नाही, फक्त 19 रुपयाला आहे, महाग नाही जास्त. तर असं आणायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम हे पठणच करायचं आहे. आपण म्हणजे असं मध्येच उठतो किंवा असं कोणाशी बोललो किंवा असं म्हणजे असं शिंकलो किंवा असं काही केलं, ढेकर दिला, म्हणजे अशा काही छोट्या मोठ्या चुका होतात आपल्याकडनं ना. त्यासाठी आपल्याला हे विष्णू सहस्त्रनाम हे पठण करायचंच असतं. दररोज रात्री आपल्याला झोपताना पारायणाच्या काळामध्ये हे वाचून झोपायचंच असतं. आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला एका बैठकीत करायचं आहे, मध्येच उठायचं नाही. तुम्हाला काय बाथरूमला वगैरे जायचं असेल, काय पाणी वगैरे प्यायचं असेल, ते सगळं तुम्ही पाणी वगैरे घेऊन जवळच ठेवायचं. बाथरूमला आधीच जाऊन यायचं. आणि जरी बाथरूमला मध्येच तुम्हाला जावं लागलं अर्जंटली, तर तुम्ही काय करायचं, जायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, गोमूत्र शिंपडायचं. तुम्ही जिथे बसणार आहात तिथंसुद्धा सगळं गोमूत्र शिंपडायचं आणि नंतर बसायचं आहे. कारण हा ग्रंथ अतिशय खूप प्रभावी आहे. आणि बघा, मासिक धर्मामध्ये ही सेवा कोणाला करता येणार नाही. तुम्ही बोलाल की मला मासिक धर्म आला तर मी माझ्या नवऱ्याला सांगते पारायण करायला, तर तुमच्याकडनं नियमाचं पालन होणार असेल तरच तुम्ही या ग्रंथाला हात लावा. बघा, तुम्हाला मी सांगते, तर मासिक धर्मामध्ये बघा, आता तुम्हाला माहिती आहे की माझी तारीख आहे, दत्त जयंतीच्या आधीच तारीख आहे, तुम्ही पारायणाला सुरुवात केली, तर असं नका करू प्लीज. कारण ते खंडित पारायण होऊन जातं, मग त्याचे दोष आपल्याला लागतात. भले तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर परत तुम्ही वाचाल, पण तरी पण कशाला उगाच ना. कारण हा ग्रंथ अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, अतिशय दिव्य ग्रंथ आहे. त्यामुळे मासिक धर्माची तुमची तारीख असेल या 7-8 दिवसात सप्ताहामध्ये, तर तुम्ही पारायण करू नका. तुम्ही गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय आहे तो पठण करा. कारण त्याला नियमअटी काहीच नसतात. जर मासिक धर्मामध्ये सुद्धा तुमच्याकडनं काही नियमाचं पालन होणार असेल तर घरामध्ये तुम्ही दुसऱ्याला, कोणालाही, मुलाला किंवा तुमच्या मुलीला किंवा तुमच्या मिस्टरांना तुम्ही सांगू शकता वाचायला. असं केलं तरी चालेल. आणि पारायण आपल्याला हे कधी करायचं आहे, म्हणजे सकाळी करायचं आहे, दुपारी का संध्याकाळी का रात्री करायचं आहे. बघा, हे पारायण आपल्याला फक्त सकाळी करायचं असतं आणि शक्यतो दुपारी, अगदी रात्री नाही. म्हणजे संध्याकाळी 4च्या नंतर आपल्याला हे पारायण करायचंच नसतं. लक्षात घ्या, तुम्ही एक तर पहाटे करू शकता किंवा सकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये आपल्या स्वामींची, दत्त महाराजांची कोणतीही सेवा करायची नसते. फक्त तुम्ही सकाळी पहाटे करा किंवा सकाळी करा किंवा अगदी दुपारी. आणि ज्यावेळेस आपण बघा पारायण करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हा ग्रंथ तुम्हाला सांगितलं की एका जागेवर ठेवायचा आहे, हलवायचा नाही आहे, एकाच बैठकीत पारायण करायचं आहे. आणि बघा, ब्लाऊज पीसने आपल्याला झाकून ठेवायचं आहे. हा ब्लाऊज पीस आहे, म्हणजे कोणताही तुम्ही कपडा घ्या पण त्याला झाकून ठेवायचं. ज्यावेळेस तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे वाचनाला, त्यावेळेस तुम्ही उघडायचं आहे आणि परत तुम्हाला अशा एका कपड्यामध्ये, ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला असं पूर्ण झाकून ठेवायचं आहे. असं करायचं आहे. आपण ज्यावेळेस पारायण करणार आहोत त्यावेळेस आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे. डायरेक्ट आपल्याला जमिनीवर बसायचं नाही, आसन घेऊनच बसायचं आहे तुम्हाला. आणि आपण जिथे पारायण करणार आहोत, जिथं तुम्ही बसणार आहात ना, त्याच्या बाजूला एक तुम्हाला रिकामी आसन ठेवायचं आहे. म्हणजे दत्त महाराज येऊन तिथे बसतात. ते आपण जे काही पारायण करतो ते दत्त महाराज ऐकत असतात, आपले स्वामी महाराज ऐकत असतात. आणि आता संकल्प आपल्याला करायचा आहे का, तर बघा, आपण एवढं पारायण करतोय दिव्य ग्रंथाचं, तर संकल्पसुद्धा तुम्ही करायचं. तुम्ही एखादी इच्छा असेल तुमची तर तुम्ही करू शकता. पण बघा, संकल्प करा अगर नका करू, पण आपल्याला सगळ्या नियमाचं पालन हे करायचंच आहे. तर सर्वात महत्त्वाचं, आपण हे पारायण करणार आहोत गुरुचरित्र पारायण, तर आपल्याला बघा येणं काय करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट एक करायची आहे, ती म्हणजे 4 श्वान आणि 1 गाय. तिला आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे. म्हणजे चपाती खाऊ घालायची, एक म्हणजे चाणके नसतात का छोट्याशा, त्या आपल्याला करायच्या आहेत. 4 श्वान म्हणजे 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला. तर आपण शुक्रवारी 28 नोव्हेंबरला सुरुवात करणार आहोत पारायणाला गुरुचरित्राच्या. तर आपल्याला हे आदल्या दिवशी, म्हणजे तुम्हाला हे गुरुवारीच करायचं आहे. तुम्ही संकल्प करा किंवा अगर नका करू तरी तुम्हाला हे करायचंच आहे. ज्यावेळेस तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण कराल त्याच्या आधी आपल्याला यांची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे यांना नैवेद्य आपल्याला द्यावाच लागतो. 4 कुत्र्यांना आणि 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला नैवेद्य हा द्यावा लागतो. कारण गाय ही पृथ्वी माता असते, त्यामुळे आपल्याला तिची परवानगी घ्यायची असते. 4 श्वान म्हणजे कुत्रे असतात ना, तर हे 4 वेद असतात, तर त्यांचीसुद्धा आपल्याला परवानगी घ्यायची असते. त्यामुळे आपल्याला, तुम्ही कधी जरी केलं नाही हे पारायण असं गुरुचरित्राचं, तर तुम्ही संकल्प केला अगर किंवा नाही केला तरी तुम्हाला हे आहेत नियम, ते तुम्हाला पाळायचेच आहेत. आणि आपण कोणतेही जरी नियम असे सगळे पाळून व्यवस्थित सेवा केली, पारायण केलं, तर त्या पारायणाचं आपल्याला फळ हे मिळतंच. काहीतरी अनुभव, प्रचिती ही आपल्याला येतेच. आता सर्वात महत्त्वाचं बघा, नियम अटी काय आहेत
गुरुचरित्र पारायण करणार आहोत. आपल्याला भीती वाटते ना की आपल्याला नियम भरपूर आहे, मग आपण पारायण करावं का नाही करावं. तर बघा आता सांगते तुम्हाला नियम याचे असे काय आहेत. बघा अहो काहीच नाही, अगदी साधे सोपे नियम आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर पारायण करणार आहोत गुरुचरित्राचं. मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे. मांसाहार शक्यतो घरामध्ये सुद्धा कोणाला खाऊन द्यायचा नाही, आणि जी व्यक्ती करणार आहे तिने तर अजिबात खायचं नाही, लक्षात घ्या. आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही सांगून द्यायचे की एवढी मी सुंदर प्रभावी सेवा करते कुटुंबासाठी, त्यामुळे कोणीही तुम्ही खाऊ नका. आणि तुम्ही सुद्धा बघा शक्यतो खायचं नाही आहे. मांसाहार वर्ज्य करायचं आहे, मद्यपान मांसाहार वर्ज्य करायचं आहे. जर तुम्ही नियम पाळले तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ भेटणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते मांसाहार वर्ज्य करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मासिक धर्मामध्ये ही सेवा करता येणार नाही. मासिक धर्मात सुतक विटाळ असेल तर ही सेवा करता येणार नाही तुम्हाला. तर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, विटाळ असेल नाही का, तर तुम्ही दत्तजयंती झाल्यासुद्धा सगळं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावरसुद्धा तुम्ही पारायण करू शकता नंतर. कारण आपण काही नियम नाही पाळले तर बघा दोषसुद्धा आपल्याला लागतात, असं असतं. आणि आता त्याच्यानंतर बघा परान्न आपल्याला वर्ज्य करायचं असतं. परान्न कोणाच्या घरी आपल्याला खायचं प्यायचं नाही आहे, लक्षात ठेवा. कोणी किती जरी आग्रह केला तरी आपल्याला खायचं नाही, जवळचे असो किंवा बाहेरचे असू दे. समजा तुम्ही कुठे बाहेर गेलेत नाही का, तर तुमच्या स्वखर्चाने तुम्ही खाऊ शकता, पण कोणाच्या घरी आपल्याला फक्त खायचं नाही आहे. कारण की अन्नातून सुद्धा दोष लागत असतात आपल्याला. आपल्या आयुष्यामध्ये काही कमी दोष आहेत म्हणून आपण अजून दोष आपल्याला स्वतःला लावून घ्यायचे दुसऱ्यांचे. त्यामुळे आपल्याला शक्यतो कोणती सेवा करताना, पारायण करताना बघा लक्षात ठेवायचं, कोणाच्याही घरी आपल्याला खायचं नाही, परान्न वर्ज्य करायचं आहे. आणि ब्रह्मचर्याचं सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे, ब्रह्मचर्य पाळायचे आहे बघा. कारण ब्रह्मचर्य पाळणं अतिशय खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला वरती बेडवरती सोप्यावरती झोपायचं नाही, तुम्हाला खाली जमिनीवर झोपायचं. जमिनीवर झोपायचं म्हणजे तुम्ही चटई वगैरे टाकू शकता किंवा घोंगडी तुम्ही टाकू शकता. घोंगडी असेल तर अतिशय उत्तम. तर आपल्याला असं ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि शक्यतो बघा आपल्याला झोपताना कसं झोपायचं आहे ते सुद्धा सांगते. तर आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे. आता आपण झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे. आता बघा आपण समजा झोपलो तर आपण सरळ झोपतो किंवा उजव्या कुशीवर डाव्या कुशीवर असं होत असतो, पण शक्यतो झोपतानाच आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे. कारण की असं आहे त्याचं, दत्त महाराज असतात ते काहीतरी आपल्याला अनुभव प्रचिती देतात, असं असतं. त्यामुळे डाव्या कुशीवर झोपायचा तुम्ही प्रयत्न करा या 7 दिवसामध्ये तरी. गुरुचरित्र ग्रंथाचं आपण पारायण करणार आहोत, तर त्या ग्रंथाला आणि त्याच्यासोबतच पूजा मांडणी करणार आहोत. तिथेसुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जे काही खाणार आहात दुपारी, संध्याकाळी, रात्री जे काही तुम्ही खाणार आहात ते तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि आरतीसुद्धा करायची आहे. दररोज 7 दिवस आपल्याला दत्त महाराजांची आरती करायची आहे. गुरुचरित्र आपलं पारायण झालं तर तुम्हाला आरती करायची. तुम्ही आधीसुद्धा करू शकता किंवा तुम्ही पारायण झाल्यावर नंतरसुद्धा करू शकता. तुम्हाला जी आरती येते, आवडते ती तुम्ही बोलू शकता. आपल्या स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जी काही आरती घेतात ती तुम्हाला येत असेल तर तुम्ही बोलू शकता. आणि अर्थात आपलं जे काही नित्यसेवेचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा आरत्या आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही बोलू शकता. म्हणजे तुम्हाला जी आवडते ती तुम्ही आरती बोलायची आहे, पण दररोज बोलायची आहे. दररोज आरती ही झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये 7 दिवस. आणि ज्यावेळेस तुम्ही पारायण करायला बसणार आहात आसनवर, त्याच्या आधी तुम्हाला बघा त्या जागी म्हणजे पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. तुमच्या स्वतःसुद्धा गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि कपडेसुद्धा आपण व्यवस्थितच घालायचे आहे. बघा साडी घालायची आहे, शक्यतो साडी घालायची आहे महिलांनी, लक्षात घ्या साडी घालायची आहे. हातामध्ये 2 तरी हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आपण. आणि टिकली लावायची. टिकली जरी नाही तुम्ही लावत असणार तर फक्त हळदी कुंकू लावलं तरी चालणार आहे, पण हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि डोक्यावरसुद्धा आपल्याला पदर घ्यायचा आहे. आणि मुली जर करत असतील हे पारायण तर मुलींनी ओढणीसुद्धा घ्यायची आहे. समजलं तुम्हाला? तर मी काय सांगत होते आता की आपल्याला हे करायचं आहे. तुम्हाला शक्य होत नसेल साडी घालणं तर तुम्ही ड्रेससुद्धा घाला, फक्त तुम्ही ओढणी घ्या डोक्यावर. तुम्हाला काय सांगितलं की आसनवर, आसन तुम्ही ज्यावेळेस आसन घेणार आहात बसायला तिथं तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि तुम्हाला भस्म लावायचं आहे. पारायण सुरुवात करायच्या आधी तुम्हाला स्वतःला भस्म लावून घ्यायचं आहे. भस्म हा इथं तुम्ही लावायचं आहे, कपाळाला लावायचं आहे, दोन्ही इथं हातावर, खांद्यावर लावायचं आहे, आपल्या पोटाला लावायचं आहे, पायांवर लावायचं आहे, असं करायचं आहे. इथे सुद्धा लावायचं आहे. समजलं तुम्हाला? आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजे या गोष्टी केल्याने काय होतं, काही नकारात्मकता असते ती आपल्याला स्पर्श करत नाही. त्यामुळे शक्यतो या गोष्टी आपल्याला सगळ्या पाळूनच सेवा करायची आहे. जे भक्त सामूहिक सेवेमध्ये भाग घेणार आहेत म्हणजे केंद्रामध्ये पारायण करणार आहेत त्यांना काही टेन्शन नाही. पण जे घरी करणार आहात ना, तुम्ही घरी करणार आहेत तर तुम्हाला
काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा. याचे नियम अटी असे काहीच नाही, तर आपण सगळे करू शकतो. बघा, आपलं जर मन अंतःकरण आपलं शुद्ध असेल, पवित्र असेल, तर काही हरकत नाही. महाराजसुद्धा आपल्याकडनं सगळं काही करून घेतात, पण आपल्याच मनामध्ये किंतु परंतु अशा गोष्टी येत असतात. ते बघा, सर्वात महत्त्वाचं, आपण आता पारायण करणार आहोत 7 दिवस. तर आपल्याला काय जेवायचं आहे, आपण काय खायचं आहे ते सांगते. तर आपल्याला 7 दिवस एकच धान्य खायचं आहे. म्हणजे तुम्ही 7 दिवस जर चपाती खाणार असाल तर तुम्हाला चपाती खायची आहे. जर भाकर खाणार असाल तर तुम्हाला भाकर खायची आहे. आता तुम्ही जर विचार कराल की मी दुपारी चपाती खाते आणि संध्याकाळी भाकर खाते रात्री, असं नाही चालणार. जर तुम्हाला भाकर खायची असेल तर तुम्ही 7 दिवस भाकर खायची आहे, आणि जर तुम्हाला चपाती खायची असेल म्हणजे दोघांपैकी तुम्ही एक ठरवायचं आहे, तुम्हाला चपाती खायची आहे का भाकर खायची आहे, ते तुम्ही खायचं आहे. आपण 7 दिवस जे आपण अन्न शिजवणार आहोत, म्हणजे आपण जो आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहोत, तर त्याला कोणतं तेल वापरायचं आहे, तर त्या भाजीला तेल कोणतं वापरायचं आपण, तर आपण फक्त याचं सूर्यफूलचंच तेल वापरायचं आहे. आपल्याला सोयाबीनचं, शेंगदाण्याचं तेल असं वापरायचं नाही, फक्त सूर्यफूल हे तेल वापरायचं आहे. आता आपल्याला काय खायचं नाही या 7 दिवसामध्ये, पारायणाच्या काळामध्ये काय खायचं नाही, काय वर्ज्य करायचं ते सांगते बघा. आपल्याला कोणत्याच डाळी, कोणतेच कडधान्य हे खायचे नाहीत, आणि आपल्याला शेंगदाणेसुद्धा खायचे नाही, आपल्याला साबुदाणे खायचे नाही, परत आपल्याला भात तांदूळ खायचे नाहीत, भगर खायची नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्यासोबतच दुसरं असं काहीच खायचं नाही. त्याच्यासोबतच बघा, ब्रेड, बटर, टोस्ट, खारी नाही का, या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, त्या खायच्या नाहीत. आणि दुधाचे पदार्थ आपण खाऊ शकतो, आपण चहा पिऊ शकतो, दूध पिऊ शकतो, दही खाऊ शकतो, ताक पिऊ शकतो, अशा गोष्टी आपण करू शकतो. फक्त आपल्याला जे बटर वगैरे, बिस्किट वगैरे, बाहेरच्या गोष्टी आहेत, चॉकलेट वगैरे, ते सुद्धा खायचं नाही. चिप्स, कुरकुरे असं काही खायचं नाही. आपण सगळं काही वर्ज्य करायचं. फक्त आपण जे काही घरात शिजवणार आहोत ते आपल्याला खायचं आहे. आणि समजा तुमचा उपवास असेल, व्रत असेल मध्येच नाही का कोणतं पारायणाच्या काळामध्ये, तर तुम्ही त्यावेळेस काय खायचं आहे बघा. उपासाला तुम्ही फक्त आपलं राजगिरं खाऊ शकता, रताळे खाऊ शकता, परत बटाटे खाऊ शकता तुम्ही, असं करू शकता तुम्ही. आणि फळं खाऊ शकता, फळं तुम्ही सगळी खाऊ शकता, आणि त्याच्यासोबतच दूध पिऊ शकता, दहीसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला मी आता सांगितलं या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तर आपण आता एकच धान्य खायचं आहे बघा, चपाती किंवा भाकरी असं आपण खाणार आहोत. आता भाजी कोणती खायची ते सांगते. तर भाजी 7 दिवस आपण एकच खायची नाही. आपण कधी आज एक केली तर दुसऱ्या दिवशी दुसरी, असं आपण करू शकतो. तुम्हाला भाजीमध्ये सांगते तुम्ही काय खायचं आहे बघा. तुम्ही बटाटा खाऊ शकता, तुम्ही टोमॅटो खाऊ शकतात, परत तुम्ही फ्लावर, कोबी, भेंडी, सिमला मिरची असते, ढोबली मिरची, ती सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि त्याच्यासोबतच तुम्ही गाजर खाऊ शकता, तुम्ही हे खाऊ शकता, घोसाळी नसतात का, गिलकी, ते तुम्ही खाऊ शकता, सुरण खाऊ शकता. म्हणजे अशा भाज्या तुम्ही फक्त खाऊ शकता. आता समजा आज तुम्ही बटाट्याची भाजी केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही भेंडीची करा, तिसऱ्या दिवशी तुम्ही कोबीची करा, असं करा. असं नाही की 7 दिवस एकच भाजी खायची का, तर नाही, अजिबात नाही. आणि फळांमध्ये सगळी फळं आपण खाऊ शकतो. समजलं तुम्हाला. तर तुम्ही जे काही करणार आहात, तुम्हाला स्वतःला जेवायला भाजी चपाती तुम्ही जे काही करणार आहात, तर ते तुम्हाला फक्त आपल्या ग्रंथाला, गुरुचरित्र ग्रंथाला, आपल्या दत्त महाराजांना, आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत त्यांना तुम्हाला नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि ज्या दिवशी उपवास असेल, तुमचं व्रत असेल नाही का कोणतं, तर त्यावेळेस फक्त आपल्या ग्रंथाला, आपल्या पूजा मांडणीला फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर दूध, तुम्ही दुधाचं आणि साखरेचं असं नैवेद्य दाखवू शकता. पण दोन्ही टाईम आपल्याला नैवेद्य हा दाखवायचंच आहे असेल. तर असे काही साधे सोपे नियम आहेत, तर हे आपल्याला पाळायचे आहे बघा. काही अवघड नाही. 7 दिवस तुमचे कसे निघून जातील तुम्हाला कळणारसुद्धा नाही, माहिती आहे का. कारण हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर या 7 दिवसामध्ये आपल्याला एवढं प्रसन्न वाटतं ना, आपल्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह असते, आपण सुद्धा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे एक असं वेगळीच आपल्यामध्ये आपलं अंतःकरण हे शुद्ध होतं, आपल्यामध्ये अशी वेगळीच एनर्जी येते, म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याला वाटतं खूप. हे याचं कारण आहे. त्यामुळे बघा, आपण सगळ्यांनी हे पारायण हे करायचंच आहे गुरुचरित्राचं. आणि गुरुचरित्र पारायण जी व्यक्ती करते ना, तिचं नशीब खूप, म्हणजे ती भाग्यवान असते व्यक्ती. गुरुचरित्र ग्रंथाचं आपल्याला पारायण आपण करणार आहोत, त्याचं उद्यापन कसं करायचं, सांगता कशी करायची, दत्त जयंती कशी साजरी करायची, या संदर्भात संपूर्ण माहिती येईल. लवकर व्हिडिओ येईल, तो नेक्स्ट व्हिडिओ येईल. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि सबस्क्राईब करा अजून गेलं नसेल तर, आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते, आणि तसं धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.